नमस्कार मित्रांनो, नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने फलटणमध्ये मोठी राजकीय घडामोडी झाली आहे। विधान परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभेच्या व्यासपीठावर दिसले। निवडणूक जाहीरनाम्याच्या प्रकाशानंतर दोघांनी एकमेकांचा हात उंचावला, त्यामुळे रामराजे राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान रामराजेंचे पुत्र अनिकेत राजे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता। ते फलटणच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। अनिकेत राजेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे पॅनेल रिंगणात आले। फलटण तालुक्यात रामराजे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच मंत्री जयकुमार गोरे यांच्यात विळ्या भोपळ्याचे सख्य आहे। रामराजेंनी आपल्या मुलाला नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरवताच रणजितसिंह निंबाळकरांनी आपले भाऊ शमशेर सिंह यांची उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे फलटण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून आहे। विधानसभा निवडणुकीत फलटणची जागा राष्ट्रवादीची असल्याने महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार ती अजित पवार गटाला सोडण्यात आली। मात्र विधान परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यासपीठावर हजेरी लावण्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे। ते आता अजित पवार गटाला रामराम करणार का अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।